मित्रांनो नमस्कार. स्वास्थ्य संजीवनीमध्ये आपले स्वागत आहे. बाहेर थंडीचा कडाका बराच वाढला आहे आणि सर्वच स्तरातील व्यक्तींना ह्याचा त्रास होत आहे. उदाहरणार्थ सर्दी, खोकला, ताप येणे, त्वचा कोरडी पडते आणि त्वचेला भयंकर खाज येऊन त्यावर गांधी उठत आहेत. मित्रांनो, जास्त थंडीमुळे आपले रक्तपेशी जे आहेत त्या आपल्या रक्तपेशी आकुंचन पावतात आणि त्या ठिकाणी रक्तपुरवठा कमी होतो आणि तिथे खाज सुटते. तर ॲक्युप्रेशरच्या माध्यमातून ह्या सगळ्या आपल्या व्याधींवर उपचार आपण कसे करू शकतो याचे आपण टप्प्याटप्प्याने आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपल्याला थंडी पडायला लागली की जंतूंची खूप प्रचंड प्रमाणात हवामानात वाढ होत असते आणि त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव हा होऊन सर्दी होणे वगैरे आपल्याला दिसून येते. तर सर्वप्रथम आपल्याला जर सर्दीचा त्रास व्हायला लागला तर काय करायला पाहिजे ते आपण बघूया. सर्दी जर झाली तर हे जे सायनसचे पॉईंट आहे हे अशा प्रकारे घड्याळाच्या दिशेनं आपल्याला स्टिम्युलेट करायचे आहे, फिरवायचे आहे. त्यानंतर एक अशा प्रकारे बायल मॅग्नेट या पट्टीवर लावून आणि हा जो पॉईंट आहे ह्याचं नाव आहे LU7. तर हा पॉईंट स्टिम्युलेट करायचा आहे आणि ह्याला अशा प्रकारे बायल मॅग्नेट हा जो पांढरा भाग आहे तर तो असा चिटकवायचा आहे. अशाच प्रकारे हा जो आपल्या नाकाचा भाग आहे तो या ठिकाणी लाल रंग लावायचा आहे आणि या चिकट पट्टीवर अशा प्रकारे मेथीचे दाणे चिटकवून आणि ही पट्टी अशा प्रकारे लावायची आहे. मित्रांनो, अशक्त व्यक्ती, वृद्ध व्यक्ती आणि रुग्ण ह्यांना थंडीचा त्रास जास्त प्रमाणात होत असतो. तर त्यांना ह्यापासून सुटका त्यांची व्हावी याकरता आपण काय उपाय करता येईल ते बघूया. मित्रांनो, या पॉईंटचं नाव आहे SP1 आणि या पॉईंटचं नाव आहे CV6. तर अशा प्रकारे बायल मॅग्नेट लावून आणि याचा पिवळा भाग या ठिकाणी आपल्याला चिटकवायचा आहे आणि दुसरं एका पट्टीवर बायल मॅग्नेट घेऊन आणि त्याचा पांढरा भाग जो आहे तर तो या SP1 जो पॉईंट आहे त्याला अशा प्रकारे चिटकवायचा आहे. म्हणजे त्या व्यक्तीला थंडीचा त्रास जो आहे तर तो कमी होईल आणि त्याला थंडीपासून होणारा जो त्रास आहे तो कमी झाल्यामुळे शांत झोप देखील लागू शकेल. आता या थंडीमुळे आपण बघितलं की आपल्या शरीरावर गांधी उठतात, भयंकर खाज येते. तर त्याचा इलाज म्हणून डॉक्टर R. वॉल जे आहेत तर त्यांचा हा ॲलर्जी डिजनरेशनचा 1B हा पॉईंट आहे. त्याला अशा प्रकारे आपण पांढरा भाग जो आहे बायल मॅग्नेटचा तो असा चिकटवणार आहोत आणि ही पट्टी अशी लावून घेणार आहोत. तसंच रक्तपुरवठा वाढविण्याकरता हा LU9 नावाचा पॉईंट आहे. तर ह्याला हे पिवळा भाग जो आहे बायल मॅग्नेटचा हा आपण अशा प्रकारे लावून आणि ही पट्टी अशी गुंडाळून घेणार आहोत. मित्रांनो, या हातावर देखील अशाच प्रकारची ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे. याशिवाय किंवा ह्यासोबतच आपल्याला ही जी करंगळी आहे त्याच्या मधल्या जोडावर आपण जी कलर थेरपी केली आहे तर या ठिकाणी जांभळ्या स्केच पेनने आपण हे सर्कल काढलं आहे आणि त्याच्यावर हिरव्या रंगाने काढलं आहे. तर जांभळा रंग जो आहे तर तो आपल्या त्वचेचे संवर्धन करेल आणि हिरव्या रंगाने आपल्या
त्वचेतला जो कोरडेपणा आहे तो कमी होईल आणि आपल्याला संधीपासून होणारा जो त्रास आहे तर त्यापासून आपण ॲक्युप्रेशरच्या मदतीनं कशी आपली सुटका करून घेऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये आता बघितले आहे.